निरीक्षण केलं तर पहिले 2 शब्दाचं वाक्य आहे, नंतर 3 शब्दाचे वाक्य आहे आणि नंतर या ठिकाणी एका वाक्यामध्ये 4 शब्द आहेत। असं छोटं छोटं वाक्याची लांबी वाढवली गेली तर मुलांचा वाचनाचा आवाका सुद्धा विकसित होण्यास मदत होते आणि मुलांची वाचन गती विकसित करण्याला आपल्याला सहज यश प्राप्त होते। बाकीचे वाक्य आपण या पेजवर दिलेले आहेत ते आपण वाचन करूया। सर्वांना नमस्कार। मित्रांनो, मुलांना वाचन कसं शिकवायचं, कोणती पद्धत वापरायची हे या ठिकाणी आपण बघणार आहोत। आणि याच्या वाचनासाठी अक्षरगट ही पद्धत किंवा अक्षरगटच्या माध्यमातून मुलांना वाचन कसं शिकवायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आता सुरुवातीला आपण एक पहिलंच अक्षरगट या ठिकाणी घेणार आहोत। मग त्या अक्षरगटातील अक्षराची ओळख कशी द्यायची, कोणत्या माध्यमातून द्यायची, त्या अक्षरापासून तयार होणारे शब्द, त्या अक्षरापासून तयार होणारे वाक्य आणि त्या अक्षरापासून तयार होणारे वाचनपाठ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या अक्षराचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी स्वाध्याय कोणत्या प्रकारचा राहील हे या ठिकाणी आपण बघणार आहोत। साहजिकच हा व्हिडिओ जे मुलं प्रारंभिक स्तरावर आहेत, शब्द स्तरावर आहेत, वाक्य स्तरावर आहेत आणि उतारा स्तरावर आहेत त्यांच्यासाठी फारही म्हणजे तिन्ही स्तरावरच्या मुलासाठी फारही उपयोगी होणार आहे। तर चला आपण बघूया पहिल्या अक्षर गटाचा सराव कशा पद्धतीने या ठिकाणी घेतला आहे। बघा, फळ्यावर पहिला अक्षर गट आहे तो लिहिलेला आहे आणि पहिल्या अक्षरामध्ये क, म, आ, ल, काना असे अक्षर आहेत। मग याच अक्षर गटाचा सराव वेगवेगळ्या पद्धतीने कसा घेतला आणि त्याच्यातून मुलं कसे वाचायला शिकतात ते आपण या ठिकाणी बघूया। अक्षर गटामधील अक्षराची ओळख चित्राच्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी देता येते। बघा, सुरुवातीला कपाचं चित्र आहे, नंतर मासाचं आहे, आईचं आहे, लसूणचं आहे आणि प्रत्येक चित्राखाली त्याचं नाव, जसं कपाच्या खाली कप कप 2 वेळेस लिहिलेलं आहे, माशाच्या चित्राखाली मासा मासा, आईच्या चित्राखाली आई आई, लसूणच्या चित्राखाली लसूण लसूण हे शब्द लिहिलेले आहेत। हे आपण पेजवर लिहिलेले आहेत, याचे कार्ड तयार सुद्धा आपण करू शकतो। नंतर ते अक्षर गटामधील प्रत्येक अक्षर 2 वेळेस या ठिकाणी लिहिलेलं आहे। क क, म म, आ ल ल, क म आ ल, क म आ ल या पद्धतीनं आपण सराव घ्यावा। चला, जे अक्षर गट आपण बघितले आहेत ल आ क म आणि या प्रत्येक अक्षराचं 10-10 कार्ड इथं तयार केलेले आहेत आणि ते असे मिक्स करून लावलेले आहेत। तर मग हे प्रत्येक अक्षर या खाली दिलेल्या अक्षराच्या भोवती लावायचे, म्हणजे एक थीम चक्र तयार करायचे। चल कर, गुड गुड, के फास्ट, चला गुड। वाचन करायचं आ, हां जे अक्षर घेतले ते, हां क म्हण, हां कच्या बाजूला, गुड। घे घे घे, कोणचं घ्यायचं, कोणती लाईनचं घ्यायचं, गुड। हां चला, गुड गुड। पहिल्या अक्षर गटामधील प्रत्येक अक्षराचं या ठिकाणी थीम चक्र तयार झालेलं आहे। याद्वारे मुलाचा अधिक सराव होण्यास खूप मदत होते। अधिक दृढीकरणासाठी ही ॲक्टिव्हिटी खूपही सुंदर आहे। बघा, आता अक्षर गटामधील
जे पहिलं अक्षर आहे क, याचं या ठिकाणी थीम चक्र तयार केलेलं आहे आणि मुलांना या प्रत्येक शब्दामधील कला गोल करा लावायचा आहे किंवा हे आपण फळ्यावर लिहून सुद्धा आपण सराव घेऊ शकतो. पण फळ्यावर एकदा घेतलं तर ते मिटल्या जाते. फळ्यावर पण घ्यायचं आणि कागदावर असं आपलं हे वर्कशीट तयार करून त्याच्या झेरॉक्स काढून सुद्धा आपण मुलाकडून सराव घेऊ शकतो. चला रेडी. बघा आता या ठिकाणी क शब्द मध्यभागी लिहिलेला आहे आणि त्याच्या बाजूला क समावेश असलेले शब्द लिहिलेले आहेत. फक्त त्या शब्दामधलं क जे आहे त्याच्यावर छेडी ठेवायचं आणि क असं वाचन करायचं. चला अहिल्याबाई. हां हां बरोबर छेडी ठेवा. हां गुड. आता याच्यामधलं राहिलं क. याच्यामधलं क कोणतं आहे? हां क. छान. चला कोण येते आता? हां चल. काय नाव तुझं? कृष्णा. आता कृष्णा म्हणते, कृष्णाच्या पाठीमागे तुम्ही म्हणायचं. हां जोरशे म्हणायचं. म्हण बेटा. बरं याच्यामध्ये दोन क आहे. दाखव बरं. हां क. गुड. या ठिकाणी मचं म शब्दामधील म या अक्षराला गोल करा लावायचं. सुरुवातीला आपण फळ्यावर सराव घेऊया. चला बघूया आपण आणि नंतर कागदावर घेऊया. बघा मुलांनो, सुरुवातीला आपण शब्दामधलं क हे अक्षर वाचन केलं. हां आता या ठिकाणी म हे म अक्षर लिहिलेलं आहे. आता काय करायचं? छेडी ठेवून वाचन नाही करायचं, खडूनं गोल करायचं मला. चला कोण येते? सार्थक. चला सगळ्याला संधी देऊ आपण. हां खडू घेतला. गुड. कोणत्या अक्षराला गोल करायचं? म. कर बेटा. मन. तुम्ही म्हणू नका रे सध्या. हां घे फास्ट घ्यायचं. पटा. गुड. हां बस बाकी दुसरा संधी देऊ. चल तू चल. घे खडू घे त्याला. हे तर राहिलेल्या मला गोल कर. बॉटल बाजूला ठेव. गट. मन. जोरशे म्हणायचं. म. तोंडातून असा खनखन आवाज काढायचा. नंतर आ या अक्षराचा सराव घेण्यासाठी सुद्धा आपण सुरुवातीला फळ्यावर सराव घेऊया आणि नंतर कागदावर घेऊया. चला सुरुवातीला आपण क केलं, म केलं. आता इथं आता आला काय करायचं? बघा छेडीनं वाचन नाही करायचं, खडूनं गोल नाही करायचं, तर आपल्या बोटानं गोल करायचं. कशानं गोल करायचं? हां म्हणजे तुमचे बोटं मजबूत होतात लिहिण्यासाठी. चल बेटा कर आला गोल. वाच म्हणा तुम्ही. दुसऱ्या अक्षरावर बोट जाऊ द्यायचं नाही. अक्षर गटामधील प्रत्येक अक्षराचा थीम चक्राद्वारे फळ्यावर आणि पेजवर सराव घेतल्यानंतर त्या अक्षरापासून शब्द जे तयार होतात ते या ठिकाणी आपण बघूया. बघा क, म, आ, ल याच्यापासून कोणते शब्द तयार झाले? क म, क ल, म ल, आ म, क ल म, म ल म, क म ल. एक साधारणतः या 4 अक्षरापासून हे 7 शब्द तयार झालेले आहेत. बघा या अक्षर गटामध्ये आ म्हणजे काना दिलेला आहे. मग त्याचा सराव कसा करायचा? या अक्षर गटामध्ये जे क, म आणि ल हे 3 अक्षर आहेत, या प्रत्येक अक्षराला काना लावून सराव घेऊया आपण. म्हणा मुलांनो. क आ का, म आ मा, ल आ ला. हा आता डायरेक्ट का मा ला, का मा ला, का मा ला. या पद्धतीनं प्रत्येक मुलाकडून वाचन सराव आपल्या घेतला तर मुलं अधिक चांगले वाचायला लवकर शिकतात. प्रत्येक अक्षराला
काना देऊन त्याचा वाचनाचा सराव झाल्यानंतर बघा या ठिकाणी सुद्धा हयावर सुद्धा काना देऊन त्याचा सराव घेतलेला आहे. म्हणा का, मा, आ, ला. आता हे पहिले अक्षरा गटामधले हे 4 अक्षर आणि त्याला काना लावून झालेले हे अक्षर, याच्यापैकी याच्यापासून या 2 पासून जवळपास 17 ते 18 शब्द तयार केलेले आहेत. का का, काम, काल, आलम, मामा, आला, मालक, कलाम, कामाला, कामाला, माला, लाला, मला, मामला, लाल, काल, आमका. 3 चौक 12 3 5 15 आणि 16 साधारणतः 23 शब्द या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्याच्यापेक्षा अजून सुद्धा 2-4 शब्द याच्यामध्ये वाढू शकतात. म्हणजे अक्षर 4 23 शब्द. अक्षर गट त्यामधील अक्षर त्याच्यापासून तयार झालेले शब्द, त्या अक्षर गटामधील अक्षराला काना लावून तयार झालेले शब्द याचा वाचनाचा आपण सराव घेऊ. चल फास्ट. डबल झाला मालक. हा बघा आपण क, आ, म, ल याचे सराव केला. हा आता आपण काचा सराव करू. आता हे दिलेले अक्षर आहेत त्यापैकी का अक्षर शोधायचं शब्दामधलं आणि त्याला गोल करायचं. तर बेटा का फास्ट घ्यायचे त्या दोघांना नाही मन का का. चला अजून या सोबतीला कोण येते बरं. हा तू खडू खोड खोटी द्या. दोघी जणी करा गोल. हा चला पटपट पटपट. कोणाची जास्त गोल गोल होतं पाहू. सुशी तू लक्ष दे कोणाचे गोल होतात. हां दोन मुलांना गोल करायला लावायचं. मुलांमध्ये एक प्रकारची स्पर्धा होत लागते. कोण गोल करते, मी जास्त गोल करतो का तू जास्त गोल करते. गट हां ठीक आहे. गुड. बसा बसा. तू सांगू नको सृष्टी. छान बसा जाग्यावर. गुड गुड छान. हा चला ओमकार आता लाला गोल करते. हा कर बेटा. मन ला. तुम्ही पण म्हणा रे. खे चटचट. एकही शब्द सुटू द्यायचा नाही. चला प्रत्येक शब्दामधील माला गोल करायचं. तर बेटा म्हणा वाचा. बाकीच्या जोरशे म्हणा. पद्धतशीर गोल करायचं. दुसऱ्या अक्षरावर जाऊ द्यायचं नाही. गोल बी जास्त मोठं करायचं नाही. काही नाही. व्यवस्थित आकारात दिसलं पाहिजे. घाई गडबड करायची नाही. टोंगळ्यावर ये. या पहिल्या अक्षर गटापासून जे जे शब्द तयार होतात ते शब्द आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. ते शब्द या पेजवर सुद्धा लिहिलेले आहेत. याची PDF तुम्हाला पाठवण्यात येईल. त्यानंतर या पहिल्या अक्षर गटापासून जे जे वाक्य तयार होतात ते वाक्य आता आपण बघूया. साधारणतः 40 ते 50 वाक्ये सहज तयार होतात. बघा
एक 2 3 4 चारच अक्षर आहेत पहिल्या अक्षर गटापासून, पण त्याच्यापासून 40-45 कसे वाक्य तयार होतात ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. वाचा रे वाक्य. मामा कर, काका कर, कमल आला, लाला आला, मामा मालक आला, मालक काका आला. नंतर कमल काल कामाला आला, मामा काल कामाला आला. जर आपण निरीक्षण केलं तर पहिले 2 शब्दाचं वाक्य आहे, नंतर 3 शब्दाचे वाक्य आहे आणि नंतर या ठिकाणी एका वाक्यामध्ये 4 शब्द आहेत. असं छोटं छोटं वाक्याची लांबी वाढवली गेली तर मुलांचा वाचनाचा आवाका सुद्धा विकसित होण्यास मदत होते आणि मुलांची वाचन गती विकसित करण्याला आपल्याला सहज यश प्राप्त होते. बाकीचे वाक्य आपण या पेजवर दिलेले आहेत ते आपण वाचन करूया. फळ्यावर आपण वाक्य लिहिलेले आहेत. ते वाक्य आणि दुसरे वाक्य बघा या कागदावर स्वच्छ अक्षरामध्ये लिखाण केलेले आहे. हे मुलाकडून वाचन करून घ्यायचं. वाच बाळा. मामा कर, काका कर, मालक कर, कमल कर, कमल आला, काका आला, मामा आला, मालक आला, माला आला, लाला आला, कमल मालक आला, काका मालक आला, मामा मालक आला, लाला मालक आला, माला मालक आला, मालक मामा आला, मालक माला आला, मालक लाला आला, मालक काका आला, मालक कमल आला, मालक काल आला, काका काल आला, मामा काल आला, कमल काल आला, लाला काल आला, काका कमला आला, मामा कमला आला, लाला कमला आला, कमल कमला आला. या पद्धतीने वाक्याचा सराव घेऊ किंवा याच्या झेरॉक्स काढून 4 गटामध्ये, 4 मुलाच्या गटामध्ये, 5 मुलाच्या गटामध्ये एक पेज देऊन त्याचा सुद्धा आपण सराव घेता येते. अक्षर गट क्रमांक 1 यामध्ये लिहिण पद्धतीनं सराव घेतल्यानंतर आपण वाचनपाठ या ठिकाणी तयार केलेला आहे. तो वाचनपाठ असा आहे. आला आला काका आला, आला आला कमल आला, आला आला मामा आला, काका कमल मामा कामाला आला. या पद्धतीनं अगदी सोपा वाचनपाठ आहे. मुलांना सहज आकलन होते आणि दुसरे काही वाचनपाठ या पेजवर तयार केलेले आहेत. याचा सुद्धा आपण सराव मुलाकडून करून घेणं अपेक्षित आहे.